नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर पुणे किंवा मुंबईमध्ये नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण मोठ्या रकमेचं कर्ज काढून आपण एखादं घर खरेदी करतो आणि नंतर तो प्रकल्पच बेकायदेशीर असल्याचं समोर येतं। महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजेच महारेरानं सर्व मुदत संपलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची चौकशी सुरू केली आहे। अशा सुमारे 11,000 प्रकल्पांना कारणं दाखवा नोटीस बजावल्या गेल्यात। त्यापैकी बहुतेक प्रकल्प हे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आहेत। 30 दिवसांच्या आतमध्ये प्रतिसाद न मिळाल्यास प्रकल्पांची नोंदणी निलंबित किंवा रद्द केली जाऊ शकते, असा इशारा महाराष्ट्र रेरानं रिअल इस्टेट डेव्हलपर्सना दिलेला आहे। प्रकल्प पूर्ण करण्याची तारीख सादर केल्यानंतर महाराष्ट्र रेरासोबत त्यांच्या प्रकल्पांची स्थिती आणि संबंधित कोणतीही माहिती दिली गेली नाही। अशा विकासकांना नोटिसा बजावण्यात आल्यात। महारेरानं या अनियमिततेची गंभीर दखल घेतली असून सुमारे 10,773 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। रेग्युलेटरनं एका निवेदनात म्हटलंय की हे झालेले प्रकल्प मे 2017 पासून नोंदणीकृत आहेत। 30 दिवसांच्या आतमध्ये प्रतिसाद न मिळाल्यास या प्रकल्पांची नोंदणी रद्द केली जाऊ शकते, असा इशारा महारेरानं दिलाय। तसेच फ्लॅटच्या विक्रीवरती देखील बंदी आणली जाऊ शकते आणि बँक खाती गोठवली जाऊ शकतात। मुदत संपलेल्या 10,777 प्रकल्पांपैकी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सर्वाधिक म्हणजेच 5,231 प्रकल्पांचा समावेश आहे। पुणे विभागामध्ये 3,406 तर नाशिकमध्ये 815, नागपूरमध्ये 548, संभाजीनगरमध्ये 5,111 प्रकल्प आहेत। अमरावतीमध्ये 201 आणि नगर आणि हवेली मिळून 43 आणि दमन आणि दीवमधील 18 प्रकल्पांचा समावेश आहे। लॅप्स झालेल्या प्रकल्पांच्या विकासकांनी फॉर्म 4 सोबत व्यवसाय प्रमाणपत्र म्हणजेच OC सादर करणं आवश्यक आहे किंवा प्रकल्पांची मुदतवाढ मागितली पाहिजे। हा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दिला गेला पाहिजे। महारेरानं प्रकल्पांची नोंदणी थेट निलंबित किंवा रद्द करून दंडात्मक कारवाई करू अशा प्रकल्पांमध्ये सदनिका खरेदी विक्रीची कोणतीही नोंदणी न करण्याचे निर्देश सहजिल्हा निबंधकांना जारी करून कारवाई सुरू केली आहे। अशा प्रकल्पांशी संबंधित बँक खाती देखील गोठवली जाणार आहेत, असं त्यांनी सांगितलं। रिअल इस्टेट नियमन आणि विकास कायदा 2016च्या कलम 11/1 BCD आणि E अंतर्गत प्रत्येक प्रकल्पाचा तिमाही प्रगती अहवाल अद्ययावत करणं अनिवार्य आहे। प्रकल्प अपूर्ण राहिल्यास बिल्डरला मुदतवाढीचा अर्ज करावा लागेल। वैकल्पिकरित्या प्रकल्प सुरू करण्यात काही अडचण आल्यास नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज करणं आवश्यक आहे। नियामक तरतुदींमध्ये महारेरानं कंप्लायन्स सेलद्वारे विविध स्तरांवरती रिअल इस्टेट क्षेत्राचं सूक्ष्म निरीक्षण सुरू केलंय। महारेराकडे नोंदणीकृत प्रत्येक प्रकल्पाला वेळोवेळी वेबसाईटवरती तिमाही अहवाल आणि प्रकल्पाची स्थिती अपलोड करावी लागेल। महारेराचे अध्यक्ष मनोज सैनिक म्हणाले, सध्या महाराष्ट्रामध्ये 10,777 रिअल इस्टेट प्रकल्प लॅप्स झालेले असून त्यामुळे अनेक घर खरेदीदारांची गुंतवणूक अडकली आहे। ते म्हणाले की नियमानुसार विकासकांनी त्यांच्या संबंधित प्रकल्पाच्या फॉर्म 4 सह भोगवटा प्रमाणपत्र जमा करणं किंवा अंतिम मुदतीमध्ये बदल करणं बंधनकारक आहे। तर मग अशा पद्धतीनं आता जर तुम्ही पुणे मुंबईमध्ये मोठ्या शहरामध्ये जर घर खरेदी करत असाल तर महारेराची ही नोटीस पाहून एकदा घ्या आणि त्याप्रमाणेच तुम्ही आपली गुंतवणूक करा, असा सल्ला देखील महारेरानं दिलेला आहे। तर मग मित्रांनो, आता यामध्ये गुंतलेल्या गुंतवणुकींचं काय आणि महारेराने जर हे प्रकल्प रजिस्टर केले तर पुढे ग्राहकांना यामध्ये कुठल्या प्रकारचं नुकसान होणार किंवा काय बिल्डरकडनं कंपन्सेशन मिळणार याबद्दलची अजून क्लॅरिटी आलेली नाही। पण आपण लवकरच याबद्दलची काही माहिती आली तर त्या संबंधीचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।